पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर संचलित दहकवठेकर प्रशाला पंढरपूर इयत्ता 8वी विषय मराठी सेतुपाठ 42 ते 44. आतापर्यंत आपण बघतोय की 1 ते 41 पाठामध्ये व्याकरण असेल किंवा संवाद लेखन असेल, निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल, व्याकरणाचे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपण बघितले. आजच्या तासाला आता उत्तरार्ध आहे. सेतुपाठाचा आजचा तास म्हणजे उत्तरार्ध आहे. तर या तासामध्ये आपण बघणार आहे की सेतुपाठ 42 मध्ये भेट कार्ड तयार करतात. आता भेट कार्ड कधी तयार करतायत? आपल्या जवळच्या प्रेमातल्या व्यक्तीला भेट कार्ड तयार करतायत. पूर्वीच्या काळी आज ते भेट कार्ड स्वजागा मोबाईलने घेतलेली आपल्याला दिसते. मोबाईलवरती भेट कार्ड तयार करून पाठवते. परंतु पूर्वी मकर संक्रांतीच्या वेळेला किंवा दिवाळीच्या वेळेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोड बोला अशा प्रकारची भेट कार्ड नातेवाईकाला एकमेकांना देऊन अधिक स्नेहभाव वाढवण्याचं काम या भेट कार्डाच्या माध्यमातून आपल्याला केलं गेलं दिसून येते. मग आता ही भेट कार्ड तयार करत असताना काही 4x3 आपल्या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आपण ते पांढरं पाकिट तयार करू शकता, खाकी पाकिट तयार करू शकता, किंवा आपण बघतोय की भेट कार्ड जाड पुट्ट्याच्या पांढऱ्या ह्याच्यावरती तयार करू शकता, गुलाबी टेक्निकलच्या ड्रॉइंग पेपरवरती करू शकता, त्याला सुंदर अशा प्रकारची डिझाईन करू शकता आणि भेट कार्डामध्ये योग्य प्रकारचा मजकूरही आपण लिहू शकता. मग भेट कार्ड तयार केल्यामुळं एकमेकांमध्ये असणारा जो स्नेह आहे तो स्नेहभाव अधिक काय होतो तर दृढ होतो. मग आता हे भेट कार्ड विद्यार्थ्यांनी कसं तयार करायचंय हे आता आपण 42व्या तासामध्ये बघणार. भेट कार्ड तयार करत असताना आपण बघतो की वेगवेगळ्या व्यक्तींचा परिचय हे सगळं करत असताना आपण बघतोय की हॅपी बर्थडे अशा प्रकारचं भेट कार्ड आपण एखाद्या मित्राला किंवा मित्र असावा तुझ्यासारखा स्वतःच्या घासातला घास देणारा, मित्र असावा तुझ्यासारखा वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा, मित्र असावा तुझ्यासारखा वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा, खूप आले आणि खूप गेले पण मित्रा हृदयात घर तू केले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचं भेट कार्ड मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला करता येईल. विद्यार्थ्यांनी वरील शुभेच्छा संदेश वाचण्यास सांगून त्याविषयी स्वतःचे विचार मांडण्यास आपल्याला तयार केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो की शिक्षकांनी विविध विषयावरती वरील शुभेच्छा संदेशाप्रमाणे सण असतील, उत्सव असतील, वाढदिवस असतील, यशप्राप्ती असतील, स्वागत असेल अशा अनेक प्रसंगावर आधारित आपल्याला चर्चा करून त्यांच्या मनातील विचार कल्पना व्यक्त करण्याची संधी या भेट कार्डाच्या माध्यमातून मिळाली गेली आपल्याला दिसेल. विद्यार्थ्याकडून विविध प्रसंगाच्या निमित्ताने भेट कार्ड तयार करून शिक्षकांनी घेतली पाहिजे. प्रसंगानुसार शुभेच्छा संदेश तयार करून घेतले पाहिजे आणि ते त्या भेट कार्डामध्ये मांडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या मार्फत केला पाहिजे. तुमच्या आईवडिलाच्या लग्नाचा 25वा वाढदिवस जवळ आला आहे. त्यानिमित्तानं आईवडिलांना शुभेच्छा संदेश देणारे भेट कार्ड आपण तयार करू शकतो. भेट कार्ड तयार करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा? आधुनिक तंत्रज्ञानाचा ऍप्स असेल, सॉफ्टवेअर असेल, ऍप्लिकेशन म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही ते भेट कार्ड तयार करू शकता. जर भेट कार्ड शुभेच्छा संदेश तयार करायचा असेल तर कसा तयार करावा याविषयी आवश्यक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आपण गोळा करत असताना किंवा माहिती बघत असताना वरील उतार्यांच्या आपण सारांश लेखन करत असताना तो उतारा जो आहे तो आपण समजपूर्वक त्याचं वाचन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो आशय आहे त्याचं आपण आकलन केलं पाहिजे. मध्यवर्ती विचार त्या परिच्छेदामध्ये काय मांडलाय ते आपण जाणून घेतले पाहिजे. समजलेला विचार स्वतःच्या शब्दामध्ये आपण मांडला पाहिजे. मूळ विषय, विचार, आशयाचा पूर्ण अर्थ, सारांशाचे प्रतिबिंब व्हावा याविषयीच आपल्याला माहिती या सेतुपाठामध्ये असलेली दिसते. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय की सेतुपाठ 43. आता सेतुपाठ 43 बघत असताना त्याचा विषय सारांश लेखन. एखादा परिच्छेद परीक्षेमध्ये दिला असतो आणि त्या परिच्छेदाचं काय असते 1/3 सारांश करा किंवा 1/3 इंग्रजीमध्ये बघतो आपण 1/3 पॅरेग्राफ करा. सर्वसाधारणतः 10 ओळीचा सारांश लेखनाचा पॅरेग्राफ. तर 1/3 करा म्हणलं म्हणजे काय? आता विद्यार्थ्यांना वाटतं की 33 शब्द नेमकी कुठली ह्यातली महत्वाची किंवा नेमक्या 3 ओळी कुठल्या? तर विद्यार्थी मित्रांनो सारांश लेखाचा आपण 1/3 करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिली ओळ महत्वाची आहे, पहिलं वाक्य महत्वाचं आहे.
त्याच्यानंतर पहिलं वाक्य झाल्यानंतर मध्ये एक 4 ओळी सोडायच्या, 4 वाक्य सोडायची, 5वं वाक्य महत्वाचं असतं, मध्यवर्ती आहे. आणि शेवटचं वाक्य महत्वाचं असतं. म्हणजे तो झाला 1/3 पॅरेग्राफ. सारांश लेखन करत असताना एखाद्या परिच्छेद असेल, धडा असेल, कविता असेल, तर त्याचं सारांश रूपानं आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्फत नेमकं त्या धड्यामध्ये, नेमकं त्या कवितेमध्ये, नेमकं संवाद लेखनामध्ये, नेमके कथेमध्ये, नाटकामध्ये काय सारांश दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारचं लेखन करायचं आहे, हे सारांश लेखन या भागामध्ये आपल्याला सेतुपाठ 43 मध्ये आजच्या तासाला बघायचं. आता हे सारांश लेखन बघत असताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य समजपूर्वक वाचतात, त्याबद्दल आपले विद्यार्थी विचार लिखित स्वरूपामध्ये करतात. आपण बघतो की नियमांचं पालन केलं तर जशी एक शिस्त येते, तसेच व्यवस्थितपणा हा देखील एक महत्वाचा गुण. तो गुण लहानपणापासून अंगी बाळगायला शिका. हा गुण आत्मसात केला तर तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी ठरते. रोजच्या व्यवहारात तर व्यवस्थितपणा अतिशय उपयोगी होतो. ऑफिसमध्ये जशी व्यवस्थितपणाची गरज असते तशी वैयक्तिक जीवनाची असते. कामात गोंधळ झाला की डोक्यात व्हायला वेळ लागत नाही. आत्ताच्या तुमच्या शालेय जीवनात तुमची करण्याजोगी काही कामे असतात. उदाहरणार्थ वह्या पुस्तके जागच्या जागी ठेवणे, दप्तर वेळेवर भरणं, डबा धुवायला टाकणं इत्यादी कामामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणा आणला तर कधीच तुमचा गोंधळ होणार नाही. या कामामध्ये आईबाबावर विसंबून राहू नका. एकदा परावलंबनाची सवय लागली की परत कधीच तुम्ही स्वावलंबी स्वतः बनवणार नाही. कामाचा उरक, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा हे शिस्तीचे अंगे आहेत. हे कौशल्य जर तुम्ही आत्मसात केली तर तुमचं आयुष्य निश्चित प्रकारे किंवा तुमचं व्यक्तिमत्व निश्चित प्रकारे भरून येईल. म्हणून आपण बघतो की जीवनामध्ये प्रत्येकाला शिस्त असते आणि ती शिस्त बघत असताना आपण बघतो एखादा विद्यार्थी सर्व 90-100 मुलांच्या वर्गामध्ये अचानक 100% मार्क पाडून पुढे जातो. कशामुळे? तर त्याच्याकडे नीटनेटकेपणा असतो, अभ्यास करण्याची नियमित सवय असते, लिखाण करण्याची सुटसुटीतपणाची सवय असते, कोणतीही गोष्ट वेळेवर करण्याची माणसाला सवय पाहिजे. जो मनुष्य, जो विद्यार्थी जीवनामध्ये बेशिस्त वागतो त्याचं आयुष्य सुखकर न होता दुःखाच्या खाईत लोटलेलं आपल्याला दिसतंय. आपण बघतो की अचानकपणे एकमेकांच्या समोर वाहन येताना काही क्षणार्धामध्ये, काही सेकंदामध्ये अपघात आपल्या समोर होऊन जातो. म्हणजे चूक काय असते तर आपण नीट न लक्ष दिल्यामुळे आपली सगळं. आपण बघतो की निबंध लिहिलाय, एकदा पेन टेकवला, पॅरेग्राफ ही कुठं पाडलेला नाही, वळी इंग्रजीसारखे पान भरलेलं, त्याला अर्थ आहे का? ते निबंध नाही. मुद्देसूद लिहिलं पाहिजे. 5 ओळीचा पॅरेग्राफ झाला, त्याच्या पुढच्या 5 ओळी झाल्या. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगायचं, दुसऱ्या मध्यवर्ती पॅरेग्राफ मध्ये काय सांगायचं, शेवट समारोप कशा प्रकारचा. म्हणजे सारांश लेखन लिहित असताना धडा, कविता, त्याच्यानंतर नाटक असेल, कविता असतील, कथा असतील, त्याचं नेमकं आपल्याला कौशल्य जमलं पाहिजे. या ठिकाणी आपण बघतोय की सेतुपाठ 43 मध्ये सारांश लेखन घेत असताना जीवनामध्ये नीटनेटकेपणा, शिस्त प्रत्येक माणसानं अंगी बांधवली पाहिजे. आपण बघतो की डॉक्टर अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ होते, नंतर आपण बघतो की ते राष्ट्रपती झाले. परंतु ते ज्या वेळेला शास्त्रज्ञ होते त्यावेळेला वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतात. कशा करता जायचे? एवढे मोठे ते वैज्ञानिक होते. कारण त्या विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल किती गोडी आहे, नवनवीन प्रयोग करण्यामध्ये, नवनवीन आपण विज्ञानावरती आकाशामध्ये असणारे ग्रह असतील, तारे असतील किंवा वेगळ्या घटना असतील, त्या कशा प्रकारे त्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. कॅमेरा आहे, दुर्बीण आहे किंवा बाकीचे अंतराळवीर, हा भाग निराळा. परंतु ती मुलांकडे असणारी किंवा मोठ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याकडे असणारी जी जिज्ञासू वृत्ती आहे, ती या जिज्ञासू वृत्तीला कुठेतरी टच करण्याचा किंवा ती जागी करण्याचं काम हे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी केलं. आज आपण बघतोय की अखंड हिंदुस्थानामध्ये अशा प्रकारचे शास्त्रज्ञ कितीतरी होऊन गेले. न्यूटन आहे. आता न्यूटननं बघितलं आपण की वर फळ टाकले खाली पडते. कशा सिद्धांत? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लावा. कोणतंही आपण जड एखादा दगड टाकला, एखादं डस्टर टाकलं, एखादं कापड टाकलं, खाली काय येतं तर पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. शोध लावा. वेगळ्या मंगळावरती शास्त्रज्ञ गेले, फक्त सूर्यावरती कोण पोचलेलं नाही. कारण आपण बघतो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 40-42 टेम्परेचरला आपल्या अंगाची लाही होती. नकोसं वाटतं कधी एकदा पावसाळा सुरू होतो. म्हणजे प्रखर आहे, अति तेजस्वी अशा प्रकारचा तारा. म्हणून आपण बघतो की त्याच्यावर पोटले गेलंय, नाहीतर मंगळावरती गेले आहेत, पृथ्वी ग्रहावर तर माणसं आहे वास्तव्य. त्याच्यानंतर गुरु ग्रहावरती गेलेली आहेत.
नेपच्यून, प्लेटो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ग्रहावरती तिथं असणारी परिस्थिती आहे. आपण बघतो की पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठमोठ्या ग्रहाचं संशोधन हे शास्त्रज्ञांनी केलेलं आहे आणि त्याच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून, वेगवेगळ्या उपग्रहाच्या माध्यमातून आपण बघतोय की जगातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत त्या माहिती आकाशातील सगळ्या ग्रहांची पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज आपण बघतोय की मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. कोरोनामुळे विद्यार्थी घरात बसले, शिक्षक घरात बसले, शाळा बसतात. कधी सुरू होतील, काय होतील याचं अनिश्चित अशा स्वरूपाचं उत्तर. परंतु ज्या वेळेला अशी परिस्थिती आली, कोरोनासारखं संकट आलं, त्यावेळेला मार्ग निघाला. आपण बघतो की प्रत्येक गोष्टीला जशी अडचण आहे तसा मार्ग. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये शिस्त, नीटनेटकेपणा हा प्रत्येकानं अंगी बांधून घेतलाच पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपलं जीवन अधिकाधिक खुल्लं आपल्याला फुलवता येईल किंवा जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला मिळवता येतील. आता सेतुपाठ 44 जो आहे तो म्हणजे बोलीभाषा परिचय. दर 10 मिनिटाला, दर 10 किलोमीटरला भाषा बदलते. आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर वेगळा जिल्हा झाला. पूर्वीचे 35 जिल्हे होते. आता दर 10 मैलावर भाषा बदलते. सोलापूरची शहरातली किंवा सोलापूर जिल्ह्याची भाषा वेगळी आहे. का वेगळी आहे? कोल्हापूर जिल्ह्याची भाषा वेगळी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भाषा थोडी मळ आहे. सोलापूर जिल्ह्याची भाषा सहज बोलायला तर वाटते शिवाय द्यायला लोक ही सोलापूरची किंवा कडक बोलतात. कारण त्यांच्या भाषेमध्ये जो एक ताठरपणा आहे तो आपल्या. पुणे जिल्ह्याची भाषा वेगळी आहे. मराठवाडा, विदर्भातील लोकांची भाषा वेगळी आहे. आपण बघतो की आषाढी वारी असेल, कार्तिकी असेल, माघी असेल, चैत्रीची, दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी ही जी पंढरपूरची भूमी आहे, या पंढरपूरच्या भूमीमध्ये अनेक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संतांच्या पालख्या असतील, वेगळे साधू संत असतील, वारकरी असतील. 12-13 लाख 15 लाख पर्यंत आपण एका ठिकाणी जमत असली दिसतात. परंतु आपण मराठवाड्यातील ज्या वेळेला पुरुष किंवा स्त्रिया ज्यावेळेला गाय समोरून जाते तिला काय म्हणतात? माय म्हणते. म्हणजे आईची भूमिका ही गायला दिली आहे त्या माशे. त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा किंवा विठू माऊली म्हणलेला, ज्ञानेश्वर महाराजांनाही माऊली म्हणलेला आहे. प्रत्येकाची आई ही सुद्धा एक माऊली असू शकते. तसं आपण बघतो. म्हणजे माऊली हा शब्द कुठं पाय एकमेकाला थटला वारकऱ्याचा किंवा लहान मुलांच्याही मोठे वारकरी पाया पडतात. म्हणजे हे तर मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. ही जी संतांची शिकवण आहे तीही बोलीभाषेच्या माध्यमातून आपण बघतो की वराड प्रांतामधली भाषा वेगळी, विदर्भातली भाषा वेगळी, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची भाषा वेगळी, मुंबई या शहरातली भाषा आपल्याला वेगळी असली. म्हणजे दर 10 मैलाला 20 मैलाला भाषा बदलते. मग ती बोलीभाषा कशा प्रकारचा याचा परिचय आपल्याला सेतुपाठ 44 मध्ये आजच्या तासाला बघायचा आहे. आता हा सेतुपाठाचा आपण परिचय बघत असताना आपण बघतोय की अहिरणी बोली. गावात तात्या वाचून पान हालना नाही, माणूस काही शिकेल होता असे नाही, पण कोणी काय टाकत्याने अंगठे बहादूर म्हणानी चांगल्या जुनी फायनल व्हायरल होय असे वाटाना तिने भाऊ तात्या या 4 भाऊ वावरात काम करणार. म्हणजे ही अहिराणी बोली आहे. आता कुपारी बोली म्हणजे कोकणी कशी आहे? गावात झुकू काका घारा पेपर यासो तोपान दोबोरा सो बोरा वाजता झुंजणे उघडलो आणि पेपराशी काळ्या अक्षरात लिवलेली हेडलाईन जोराय वाशिली वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर स्कायलॅब पडला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अहिराणी कुपारी बोली भाषा, बोलल्या जाणाऱ्या प्रदेशाविषयीची माहिती सांगणे, प्रमाण भाषेतील अर्थ सांगणे, भाषेचे वेगळं पण समजावून सांगणे. मग हे सगळं आपण बघत असताना आपण बघतो की चला सराव कर. देशातील सर्वात मोठ्या वेड्याच्या दवाखान्याला भेट दिलेली आहे. तेव्हा एका खोलीकडे हात करून डॉक्टर म्हणाले, साहेब इथे या खोलीत विमान चालवण्याचे, ते वेगाने पळवण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत. देशमुखांनी आशेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तिथे कोणीही दिसेल. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले, साहेब ते सर्व वेडे बोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत अशी कल्पना करून विमान दुरुस्त करत असतील. आपण सामान्य माणसे असेच कल्पनांचे, मनोरथाचे विमान पळवण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे
दिसत नव्हते, तसंच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नव्हता. वरील उताराच्या अनुषंगाने एका वाक्यातील उत्तर आपल्याला विचारली ती देता येतील. तर आपण बघतो की विद्यार्थी बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ प्रमाण भाषेत सांगतात का हे पाहणं. शिकेल म्हणजे शिकवणं, होता म्हणजे आहे, टाप म्हणजे त्याची बोलण्याची टाप नाही, फायनल शेवट, गहरा दुपारसो दुपारी, लिहिलेली म्हणजे लिहून ठेवलेलं, वशिला म्हणजे आपण बघतो की तुम्ही बोलत असल्या किंवा तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेची माहिती मिळवायच्या विद्यार्थ्यांनी आणि पुन्हा लिहायचे. मग आज आपण बघतोय की पाठ 42वा, पाठ 43वा आणि पाठ 44. आज 3 पाठ घेतले. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा काला आणि भेट कार्ड तयार करणं, सारांश लेखन कशा प्रकारे करणं, बोलीभाषेचा परिचय करणं कशा करणं, कोकणातली भाषा कशी बोलली जाते, वराडातली भाषा कशी बोलली, पश्चिम महाराष्ट्रातली भाषा युवळून किंवा हेल देऊन बोलली जाते, याचं सगळ्याला आपल्याला या सेतुपाठांच्या वेगळ्या माध्यमातून येतं. मराठी विषय येतं 8वी आणि 7वी. आता 7वीच्या अभ्यासातलं काय घेतलेलं आहे, 7वी आणि 8वी गेल्या वर्षी मुलांना पुस्तक असून सुद्धा अभ्यास पोहोचला नसेल असं गृहीत धरून इयत्ता 7वीचा 50% अभ्यास आणि इयत्ता 8वी विषय मराठीचा 50% अभ्यास, म्हणजे हा जो सेतुबंध आहे, ब्रिज कोर्स आहे, एकमेकाला जोडण्याचा जो एक 7वी आणि 8वीच्या वर्गाला जोडण्याचा मराठी विषयाचा जो एक शासनानं तयार केलेला संकल्प आहे, तो आज आपण बघतोय की या ठिकाणी पूर्ण होतोय. विद्यार्थी मित्रांनो, पाठ 1 ते 44 आज आपण घेतलेली आहे. आता दुसरी चाचणी झाली. 15 ऑगस्टच्या दरम्यान तिसरी चाचणी आपली होणार आहे. सारांश लेखन विचारलेलं असेल, भेटकार्डाविषयीची माहिती असेल, पत्रलेखन असेल, या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही तुमच्या उत्तरं लिहायचे आणि जशा 2 चाचण्या यशस्वी पार पडल्या तशी तिसरी ही चाचणी सोडवायचे. बेस्ट ऑफ लक. 3rd युनिट टेस्ट. धन्यवाद.